कुठल्या कामाला गेलं तर पैशाचं काम होतंय काय? कामच नाही होणार. कुठं पण जा तर पैसे दिला तरच तुमचं काम होणार. तुम्ही बोलणार का हा माझा साहेब ओळखीचा आहे, माझा तो कोण नाही ओळखीचा. पैसे टाका तुम्ही, तेव्हा तुमचं काम होणार. आता भ्रष्टाचार कुठला कमी झालाय मला दाखवा. कुठला कमी झालाय? अजिबात भ्रष्टाचार कमी नाही झालाय. पण भ्रष्टाचार वाढलेला आहे. कुठं लक्ष आहे? आज गरीबाला भ्रष्टाचार आहेच. कुठलं काम होते? कोणाचंच नाही काम होत. अजिबात नाही. हा जहाज बांधण्यासाठी 1 कोटी जवळजवळ खर्च होतो. हे मारी करणार पिढ्यानपिढ्या पिढ्यावर आमचे समुद्र तुमचा, बरोबर आहे. म्हणजे शेती तुमची, ती तुमचं शेतीच आहे आमची. हे प्रशासन मधात कधीपासून यायला लागले असं? प्रशासन म्हणजे आता हे शेतकऱ्यांचं तुमचं सारखंच झालंय. शेतकरी जमिनीत पैसा टाकतो, तुम्ही पाण्यात टाकताय. शेतकरी आत्महत्या करतात, पण आम्ही लोक आत्महत्या नाही करत. आम्ही जिद्द सोडत नाही. आता काही कर्ज का आमच्यावर? आमचे लोक बँक लोनच आहे. बऱ्यापैकी जे काम करणारी इथली लोक आहेत ती युपी बिहार तिकडले. याचं काय कारण समजा? कारण काय 3-4 लाखाचा डिझेल लागतो. आज हा जहाज बांधण्यासाठी 1 कोटी जवळजवळ खर्च होते. 1 कोटी आसपास येतोय. जास्त पण कमी नाही. म्हणजे आणि परत याच्यावर वर्कर म्हणजे कामदार जवळजवळ 25-30 असतात. काम करायला बोटीवर काम करायला समुद्रामध्ये. ते 2-3 धंदा नाही. याच्यावर 25 ते माणसं लागतातच कंपल्सरी. अरे बाप. आणि त्या जवळजवळ 3-4 लाखाचा डिझेल लागतो 8 दिवसाला. 3-4 लाखाचा नुसतं खाली डिझेल. जेवण वेगळा. जो आपल्याला जेवण पाहिजे ना तो 50,000चा लागतोय. बर्फ वेगळा. बर्फ जवळजवळ बर्फ 1 टँकर लागतोय. तो आपला येतो ना तो 1 टँकर लागते. अरे बाप. जहाज बांधायला अख्खं किती लागते? 1 कोटी. आता एवढं जे जहाज आहे समजा आता तयार होईपर्यंत पूर्ण व्हायला याला 1 कोटी लागते. 1 कोटी आता ही किती फुटाची जहाज आहे? ही 70 आहे. 70 फुटाची जहाज तयार व्हायला 1-1.5 कोटी समजा 1.5 कोटी लागतात. आणि वरून समजा ज्यावेळेस 1 वेळा मासेमारी करायची आपल्याला समजा त्यावेळेस 3 ते 4 लाख रुपये फक्त डिझेल जाते. डिझेल लागतोय नुसतं डिझेल. अरे बाप. म्हणजे आता आम्ही बाहेरून बघितल्यावर त्याला सहज असंही वाटते की मासे मारायला जातात. काही लोकांना तेच वाटते. काही मच्छीमार जातात भरून घेऊन येतात. त्याच्यामध्ये जाम आमचं पण नुकसान होते. का तिथून बोट आपली जर आली ना रिकामी ती इथे खिशात पैसे तयार ठेवायला लागतात. बँक लोन काढायला लागतोय. ते पण कशी मच्छी भेटेल तेव्हा. डिझेल पण आपल्या जेटीला जर बोट लागली खलाशी लोक असतात. पहिले खिशात 25-30 हजार रुपये लागतात त्यांना. अरे बाप. तुम्ही मागणार 1000 रुपये, मी मागणार 1000 रुपये खर्च पाण्याला. तिथे जेटीला बोट लागली का पहिले मालकाच्या खिशात 50,000 पाहिजे. अरे बाप. पैशांचा खेळ. पैशांपेक्षा मला वाटतं जास्त जीवाचा खेळ आहे. जीवाचा खेळ आहे. जीवच आहे. समुद्रात शेवटी काय आमची शेती ती आहे ना. शेती आमची ती आहे. आम्हाला जायला दुसरा मार्गच नाही ना. शेतकऱ्यांचं तुमचं सारखंच झालंय. शेतकरी जमिनीत पैसा टाकतो, तुम्ही पाण्यात टाकताय. शेतकरी आत्महत्या करतात, पण आम्ही लोक आत्महत्या नाही करत. आम्ही जिद्द सोडत नाही. आता काही कर्ज का आमच्यावर ना आमचे लोक बँक लोनच आहे. आज दुसरं कशावर? आम्ही घरावर कर्ज काढणार त्याच्यावरच किंवा बोटीवर काढणार लोन त्याच्यावरच बोटीवर लोन भेटतो सर्व भेटतो. म्हणजे बांधायचे पहिलं नाही ते आपली दुसरी बोट असते ना त्याच्यावर कर्ज काढायचं. पण ते टप्प्याटप्प्याने पैसे भेटतात आपल्याला. किती भेटतात तरी? आता समजा ही 1.5 कोटी बोट आहे, ह्याला जवळजवळ 170 तरी भेटतात. 1,70 लाख. नाही 70 किंवा जसं आपण लोन काढू तसं जशी आपली कॅपॅसिटी असेल तशी असं आहे. ही जी जहाज आहेत या इकडे कुठं जात? नाही ती तिथून ते हे मारलेत ना हे चायना ते आता बावटे दिसतात ना ते आमचं हे आहे यायचं आपलं सिग्नल. हा तिथून आम्ही तो येतोय तिकडून येतो त्या किल्ल्याजवळ ना. आणि ही अशी रस्ता आहे त्याला. ही आता आमच्या इकडे झालं इथे. आणि अलिबाग खुलाबा किल्ला. खुलाबा किल्ला तो आता रायगड झाला. पहिला खुलाबा किल्ला आहे तो. नाही नाव अजून कुलाबाच आहे. रायगड झालाय समजा. काय बोलताय? 8 दिवसांनी. अरे बापरे. 8 दिवसांनी बोट आल्यावर आता याच्यात कितीचा माल आला असणार समजा अंदाज? ते आता सांगू शकत नाही. माल असतोय 2.5 लाखाचा पण असेल, 5 लाखाचा पण असेल. हा. आता ते बापे खलाशी सांगते तेव्हा माहिती पडेल मालकाला. आता मी कालपासून बघतो. मी तिकडे पण जाऊन आलोय आणि इकडे पण जाऊन आलोय समजा.
बऱ्यापैकी जे काम करणारी इथली लोक आहेत ती युपी बिहार इकडचे आहेत समजा. तिकडले याचं काय कारण समजा? कारण काय आता कारण एवढा माणूस आपल्याकडे नाही, हा हा आपली माणसं नाही जातात हल्ली, म्हणजे जवळपास जातो आम्ही, जवळपास जातो. आणि हे कसे तिकडले येतात, त्यांचा तो घरच आहे. हा आपल्याला काय असं 2 दिवस तिथं राहिलो मग आम्ही घरी येणार. हा मग त्याच्यापेक्षा त्यांचा कसा तो घरच आहे, इथं खायला मिळतंय, प्यायला मिळतं, सर्व मिळतंय. जहाज बांधायला पण 30 लोक आहेत. नाही दास बांधायला दुसरे लोक. जहाज एवढं लाकूड येतं कुठून आहे? लाकूड नाही, फायबर आहे. नाही, फायबरच्या आतमधलं जे हे असतं हा तो लाकूड तो आम्ही इथून आणतो रत्नागिरीवरून, खेडवरून. खेड रत्नागिरी खेड रत्नागिरी. कुठल्या झाडाचं असतं ते लाकूड? ते बाबरीचं बाबळीचं बाबरीचं आहे. आणि तो साचा बाहेरून सगळं याला मग परत फायबरची कव्हर आहे. कवर आहे. आणि हे बांधल्यावर वरती ते रूम वगैरे ते तयार करून त्याला वेगळा खर्च येत असणार. तर मग तो संपूर्ण 1 कोटीपर्यंत येते सगळा खर्च. सगळं मशीन सगळं 1 कोटी खर्च येते. म्हणजे पुरी बोट रेडी करायला 18-19 लाखाचं मशीन असतं. असं वाटत नाही की एवढी महाग किंवा सगळी आता वस्तू पण आता महाग झाला ना, जाम महाग झाला हा, ना. हा, हा. आणि हे आतमध्ये गेल्यावर काय अडचण येतात तुम्हाला की बाबा आता तुम्ही जहाज घेऊन आतमध्ये गेले, आता आम्ही पुन्हा मुंबईकडची इकडची लोक समजा आम्हाला माहितच नाही की खऱ्या अडचणी काय असतात आतमध्ये. बरोबर आहे. आता मला फक्त जे 1-2 जे काही वादळात ते बोट हे होण्याचे व्हिडिओ आले होते, बरोबर आहे. ते कसं समजतं काय त्याची नाही ते आता कसे आपल्या फोन मध्ये सर्व यंत्र येतात ना, हा. की बाबा आता उद्या वादळ येणार आहे, मग आमचे लोक आम्ही निघून येतो इथे आणि मग आम्ही शेट लोक आहेत ना ते बोलवतो, तुम्ही या बाबा तिथे वादळ आलेलं आहे, तुम्ही या घरी. वायरलेस असतोय, जीपीएस असतोय, सर्व सुख तो काय विषय तो काय ते लाईट लावून मासेमारी हा एलईडी बोलतात ते. LED. एलईडी त्याचा मला माहित नाही कालच त्या ते काकांनी मासे म्हणजे एलईडीचा आता ते आमचे प्रकार जाम जास्त झालेला आहे. त्याच्यामुळे आमचे ते या लोकांनी आम्हाला जाम अधिकारी लोकांनी जाम सतवलंय. अधिकार मला एक म्हणायचं आहे म्हणजे तुमचं कोळी लोक समजा तुम्ही मासे मारी करणार पिढ्यानपिढ्या तुम्ही चालत आले. पिढ्यावर आमचे समुद्र तुमचा बरोबर आहे, म्हणजे शेती तुमची ती तुमचं सगळं. शेतीच आहे आमची. हे प्रशासन मधात कधीपासून यायला लागले असं? प्रशासन म्हणजे आता हे 3-4 वर्षापासून मध्ये यायला लागले, हा. याच्या अगोदर नव्हतं. मी म्हणजे असं पण ऐकलंय की पार पैशांसाठी पण त्रास दिला पैसे जातो. भरपूर पैसे घेतात आणि- भरपूर बोटीच 2-2, 3-3 लाख रुपये ते अधिकारी घेतात म्हणजे ते रिश्वत म्हणून रिश्वत म्हणून. नाही तर तुमची बोट अटकवणार ते समुद्रात. हे असे अधिकारी लोक. बरं हे काय कुठल्या लेवलचे अधिकारी असतात किंवा काय असतात? हे आपले फिशरीजचे फिशरी फिशरीज साहेब ते सर्वांचे अधिकारी मेन ऑफिस आहेत ना आपल्या मच्छीमारांचे. हा. ते मेन ऑफिस कुठे आहे याचं आता? अलिबागला अलिबागला आहे, अलिबागला. मग आता हा अलिबागचा जो पट्टा आहे हा. हा श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि त्याच्या पण पुढे आहे का म्हणजे यांचा जो अखत्यारीत यांचा आपला अधिकार एकदम शिवर्धन पर्यंत रायगड ना, रायगड मध्ये पुरा. मग हरिहरेश्वर याच्यातच हा, येतो? नाही शिवर्धन मध्ये ते तुम्हाला वाटते हरिहरेश्वर. हा हा तर ते रत्नागिरी मध्ये जातं काही समजत नाही. हा. हरिहरेश्वर तुम्हाला रत्नागिरी मध्ये यांचं. जातं. हा. मग अशा तर लाखो बोटी आहेत समजा आता तुमच्या नागाव बंदरच्या वेगळ्या अलिबाग बंदरच्या रेवस हा, रेवदंडा वगैरे सगळे. कर्जा मग प्रत्येक बोटीला एवढा त्रास देतात मग सगळे लोक याच्यावर आवाज का उठवत नाही? अधिकारच काय करणार नाही, नेते लोक पण नाही ना. आमचा नेता कोण नाही ना, भांडणारा कोण नाही. मेन आमचा जर असं ना नेता तर काय तर झाला असता. मग तुमच्यासाठी झगडणारे नेतेच नाही? नेते नाही आमच्यासाठी भांडणारा कोणच नाही, लोकांसाठी कोणच नाही. असं मग खरं तर सगळं साम्राज्य समुद्रावर कोळी लोकांचं आहे. त्याच्यावर माच करणारे प्रशासनिक अधिकारी हा अधिकारी तेवढं असूनही तुम्ही मतदान करता एखाद्या लोकनेत्याला, खासदारा, आमदाराला, ते तुमच्या मागे उभं राहत नाही. मग ही खरं तर म्हणजे दुःखाची गोष्ट आहे. आता इलेक्शन यायला लागले. हो आता इलेक्शन यायला लागले. काय हे चालू आहे सध्या लोकसभेच्या इलेक्शनचं? आता लोकशाहीचे काय आता आमच्याकडे कसं आहे इलेक्शनचं एवढं आम्ही समुद्रात जाणार, समुद्र पोटासाठी आम्ही जाणार. आमचा धंदा तो आहे. आम्ही जास्त वर लक्ष नाही देत. आमचे लोक आमची बोट भरी आम्ही भरी. पण मतदान तुम्हाला करावं लागतं. हा तो करावाच लागतो. तो करतो आम्ही मतदानाचा हक्काने. विषय असतो तो करतो. तेच सांगायचं आहे. तुम्ही आतमध्ये गेल्यावर इथं कोणता अधिकारी येणार किंवा तुमच्यावर पडणारे टॅक्सेस बरोबर आहे. हे तुम्ही ठरवून दिलेला आमदार, खासदार हा लोकसभेत ठरवत असतो. बरोबर आहे माहित आहे. ते आपल्यावर असते की आपल्याला कसा माणूस पाहिजे. आता कोण उभा आहे निवडणुकीला तुमच्या इकडे? आता सुनील तटकरे.
खासदारकीसाठी का? हा. मला वाटतं त्यांच्या मुलगी आमदार आहे आणि मंत्री आहेत आता. हा मंत्री आहे, आदिती बरोबर आहे. तटकरे. तटकरे मग आता काय लढतीला कोण आहे विरुद्ध? विरुद्ध आहे मला वाटते पंडित शेठ शेका पक्षाचे. आणि काय यावेळेस कोण येणार तुमच्या इकडे? आता यावेळेस काय कोण सांगू शकत नाही. हे सर्व चाललंय, पैशाचा बाजार आहे, पैसे फेकतील तिथं आहे, सर्वकडे तेच आहे. हा. पैशाशिवाय काय कोण नाही घरातून बाहेर पडेल. कारण सांगा, आपण कुठल्या कामाला गेलो तर पैशाशिवाय काम होतंय काय? कामच नाही होणार. कुठं पण जा तर पैसे दिला तरच तुमचं काम होणार. तुम्ही बोलणार का हा माझा साहेब ओळखीचा आहे, माझा तो कोण नाही कोण ओळखीचा. नाही कोण. पैसे टाका तुम्ही, तेव्हा तुमचं काम होणार. बरोबर. आता भ्रष्टाचार कुठला कमी झालाय मला दाखवा. कुठला कमी झालाय? अजिबात भ्रष्टाचार कमी नाही झालाय. पुढे भ्रष्टाचार वाढलेला आहे. कुठं लक्ष आहे? आज गरीबाला भ्रष्टाचार आहेच. कुठलं काम होते? कोणाचंच नाही काम होत. अजिबात नाही. थोडा नोकरी लावायला 10 लाख रुपये खिशात देशील तेव्हा तो पडवलन करतोय का नाही करतोय. पहिल्यापेक्षा असं वाटत नाही का आता तुमची उन्हाळ्या पावसाळ्यात माझ्यापेक्षा तिप्पट बघितली असते. हो. काय राजकारणात फरक आलाय आता आणि पहिल्याच्या? नाही, राजकारण म्हणजे बाबा हे मोदीने केलंय चांगलं, पण ते गरिबांच्यावर जे जीएसटी वगैरे लागले ना ते चुकीचं आहे. जीएसटी बाकीचं तुमच्या बरोबर आहे. खाद्यान्नावर लागली, जीएसटी तुमच्या खतांवर लागली, हो. शेतकऱ्याच्या. खतांवर नाही. आणि आम्हाला जी कोलेला वस्तू मिळते ना त्याच्यावर पण जीएसटीच आहे. हो का? हो. बरोबर. मग ते सरळ सांगतात, जे आता आम्हाला वस्तू लागते ना कुठली त्याच्यावर जीएसटी आहे. आता तुम्ही हे ट्रकच्या ट्रक भरून मासे बाहेर जातात बाहेर समजा. जातात. याच्यावर पण जीएसटी जीएसटी आहेच लागतो ना? लागतोय जीएसटी आहे. मग त्याचा फटका असा होणार की ते महाग होणार, महाग झाले की ते वरती महाग विकल्या जाणार, विकले त्याचा जातात. धंदा कमी पण होतो. आम्हाला आमची बच्चे नाही ती 10 रुपयानेच जातोय. हो. ते लोक व्यापार तुम्ही काय बोलणार, तुम्ही आता कितीला विकता ते आम्हाला नाही माहित, पण आमचे ते 10 रुपयालाच आहे. आम्ही त्याच्यामध्ये लॉसच आहोत. खरं तर राजकारण लय खालच्या दरात चाललंय ना. अशात म्हणजे आता समुद्राचं बघा आणि शेतकऱ्याचं बघा, मला वाटतं ह्या लोकांकडे बघायला कुठल्या नेत्याला, लोकनेत्याला यांना कधीच वेळ नाही. वेल नाही, हे नाही बोलता येईल बरोबर आहे. कारण याला वेल नाही. जेव्हा आता त्यांच्यावर आपल्याला संकट पडेल ना तेव्हा आपल्या जवळ येणार. 4 दिवस 10 दिवस पण येतील. आणि आम्हाला जेव्हा गरज पडेल ना तेव्हा ते कसे आज ये रे उद्या ये रे. आणि तुम्ही सांगा आम्हाला जायला वेळ नाही. आता आमची बोट आली, आम्हाला जेवायला पण वेळ नसते. तर जेवायला आता आमच्या घरी जेवण 12 वाजता आहे, पण आम्हाला एकदा बोट आली ना तर जेवायला पण नाही भेटत. एवढं तर कारण धंदा हा पाणी कसा एकदा ओटली या ओटीच्या अगोदर बोट गेली पाहिजे. हा काय पाणी आपल्या बापाला थांबणार नाही कारण मी जेवतो रे मी तर थांब असं नाही. ते पाणी खाली व्हायच्या अगोदर त्याच्याप्रमाणे आपल्याला हा ते आम्हाला सोडायला लागते. पण ते आम्हाला जेवण नाही काय नाही. पाणी कधी 2 दिवस येतात ना तुम्ही हो हो बघता ना भरती होते एवढं खाली एवढं संपूर्ण खाली जातोय. खाली जातो. पण आमची बोट नाही लागत ना. बोट लागली का तिथे गेली, ते बोट नाही परत बोट लागली का आम्हाला ते हे लोक शिव्या देणार, हे देणार, त्रास देतात. ते एकदा अधिकारी लोक. अधिकारी लोक तेच आहे. बरं मी पावसाळ्यात काय ऐकलं, पावसाळ्यात पण काही मच्छीमारी वगैरे चालू असते. तिकडली चालू असते, आमची कडली नाही. नाही. आमची कडली म्हणजे कारण तो तुफान असते ना हा हा. त्याच्यामुळे आम्ही जात नाही. हो का? हा ते एक तिकडले खालचे आहेत, कोरलेच्या साईडचे आहेत हा, ना हा. ते वापरतात थोडेसे म्हणजे वारा बघून हा हा. त्यांना यायला रस्ता चांगली आहे म्हणून. तुम्ही सगळे आता 1-2 कोटींचे एवढे बोर्ड, बऱ्यापैकी सगळा कोळी समाज श्रीमंत आहे बऱ्यापैकी. बरोबर. तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्ही तोच पैसा पॉवर मध्ये काय यूज करत नाही बाबा. आणि बरी अजून एक गोष्ट तुमची कोळी लोकांची एकी फार असते अजून. नाही एकीचा विषय नाही, आमचा धंदाच आहे. मच्छीमारांनी मच्छीमारचा धंदा करतात. दुसरा धंदा नाही होतो. दुकान टाकला ना ते दुकान तो बुडूनच जाईल. आता बघ वडापाव धंदा आपल्या गाव ठिकाणी लोक करतात बरोबर आहे. मग आपण करू शकत नाही. तो प्रत्येकाला ते दिलेलंच आहे. मच्छीमार धंदा करा, शेतीवाल्याचा शेतीने करायचा, जमणारच नाही. नाही धंदा मच्छीचाच करायचा, पण जो तुम्हाला त्रास देणारा अधिकारी वर्ग आहे याला काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही नेत्यांकडून किंवा असं काही. बरोबर आहे, पण त्यात खाणाऱ्याची जात वेगळी आहे ना. आता तुम्हाला मी 2 लाख का 4 लाख दिले, त्यातले काही 2 लाख साहेबाला देणार आहेत, 1 लाख देणार त्यातले. पण वेगळं राजकारण आहे सगळं. असा विषय आहे हो. म्हणजे त्यात पण ते लोक देतात ना. दलाली टाईप त्यात पण असतात लोक. दलाली आहेत, दलाली प्रत्येकमध्ये आहे. बरं बरं बरं. ते आहे. त्यांना पाकिट पोहोचत नाही ना म्हणून ते त्रास देतात हो जास्त. अच्छा अच्छा. आता बघा आमच्या आता 15-20 बोटी पकडल्यात लाईटीच्या. हा लाईट का आपल्या घरी पिकतंय काय? लाईट आपल्या घरी नाहीच पिकत. जी गव्हर्नमेंटने देतोय तो आपण घेतो. काय कुठल्या कंपनीने काढली असेल ती आपण लाईट हाणायला जाणार. ती पण लाईट 50, 60, 70 हजारच्या 80 LED आणतो ना. एक लाईट. हा. एक 1.25 लाखापर्यंत आहे. नाही ती काय आपल्या घरी पिकतंय? घरी पिकू शकत नाही. जे कसं असतं माहिती आहे, जे आपल्याला
कोणचा कायदा कसा बंद करत असेल आपण काहीच करू शकत नाही. आता तुम्ही दिलीत पण मी ती घेतली नाही, मला कशी माझ्या घरात कुठे लाईट बिल आली असते विषयी. आता दुकान तुम्ही टाकलात, त्या दुकानात बल्ब कुठला साईजचा कुठला तो पाहिजे म्हणून आपण हाणतो का नाही. आता बँकेचे कर्ज ना 90% आमचे बँकेचे कर्ज साखरमध्ये आहेतच, त्या साखर पोलीवाड्यात. पण त्यात काय माहिती आहे, ज्याचे धंदे चालले त्याचे चालले, नाही ते बुडाले सप्त्या पातालाने. सर्वांचे चालत नाही ना. हा मच्छीमारी धंदाने याच्यावर विश्वास अजिबात नाही. कधी जाऊ खाली कधी वरती येऊ. एक कसं एक हा जुगार आहे, जुगार. जुगार आहे. कधी जिंकू कधी हारू असं पण आहे. आता पहिला तुम्हाला सत्य सांगतो, ज्यावेळेला हा धंदा निर्माण झाला ना आपला, हा मच्छीमारीचा आपला नेटचा धंदा, त्यावेळेला आम्ही किती लोकांचे कर्ज पण काढले. हा, हा. तुम्ही काय बोलणार ह्यावऱ्या मी याला बोललो कर्जाशिवाय काय काय नाही. काही साखरेमध्ये पैसा आहे, काही सर्व श्रीमंत नाही, सर्वच नाही. सर्व ना सर्व नाही. ज्यांचे किती 20 लोक आहेत, 100 मधले 20 लोक आहेत, बाकीचे असेच आहेत. 60 लोक असेच आहेत. धंदे सर्वांचे होते. बरं, तो जो एलईडीचा विषय आहे, काय फरक पडतो ना मच्छीमारीला आणि काय त्यावर बंदी आहे? कसं आहे सांगतो बघा, वेलिडीचा कशी ती लाईट आहे ना पाण्यामध्ये टाकतो ना आपण, हा, त्याच्यामध्ये आपल्याला मच्छी गाठते, पण ती लाईट आपण केलेली नाही, हा, हा. ती कोणी केली आहे, कुठल्या कंपनीने गव्हर्नमेंटने. त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लाईट वापरू नका. हा ते बोलतात वापरू असं नाही, हा. वापरू असं काय नाही काय नाही. आता या दिल्ली बिल्ली बोलतो ना, कुठं महाराष्ट्रामध्ये ते दुसऱ्या बोटी त्या बाहेरच्या असतात ना, हा. त्या मी आता रात्री बघितलं ना, गोव्याच्या बुट्या आहेत त्यांच्या ना, बोटीला पण लाईट आहे, त्याच्या बोटीला लाईट मधून ती जाली मारतात. मग त्यांचा कोण वाकर केरला बिरलाच्या तेच व्हिडिओ बघितले होते आणि ते केरळच्या चांगले बोटीचे- धनदांडगे असतात, चांगले पैशावर मोठमोठे जे कंपनी अब्जू कोटी वाले. आपण 4-5 लाखाचा धंदा केला का त्यांच्या खूप. हो, हो. मग कॉल्याने काय धंदा करावा नाही काय. हो, हो. आता फिशरीजचा परवाना आहे आपला, फिशरीजचा परवाना तो आपल्याला अधिकार देते का तू मच्छी मारायला जाऊ शकता. हो. आणि इथं काय माहिती आहे, पोलीस वाले काय बोलणार, मला पाहिजे, तो बोलणार मला पाहिजे, द्यायचे तर पैसे कोणला, आणि आपले नोकरांचे पैसे बुडवायचे आणि आपले नोकर पळून जायचे. समजलं मी काय बोलतो ते. आज नोकरांना जर पैसे नाही दिले ते आपला धंदा चालेल नाही नाही. मग तुम्ही सगळ्यांसोबत इमानदार राहायचं, पण सगळ्यांनी येऊन तुम्हाला लुटा येईल. जे कोली बांधवायचं यो गव्हर्नमेंट आहे ना आपला, म्हणजे गव्हर्नमेंट कसं आहे, इन्स्पेक्टर काय तहसीलदार बिलसीलदार हे सगळे चोर आहेत. मला काय ना त्याचा घ्यायला बिनधास्त बोला. मी सरळ सरळ व्हिडिओ काय बोलतोय? आणि माणसानं तुम्हाला तुम्ही सांगतो, काय? प्रशासनावर नाही, स्वतःचा भाऊ जरी चुकीचा असला तरी बरोबर, बोललंच चुकते पाहिजे. चूक चूक बरोबर आहे. तुम्ही मतदान करतात, हा बरोबर आहे. ते तुमचे दबलेले मी असतात. काय मतदान करतोय भाऊ, आपण नाही. हे बघा मतदानाचा विषय सांगतो, तुम्ही आता मतदानाचा विषय बोलत का नाही. मग मतदान आपण टाकलं, राजा कोण होतंय, तो का आपण मतदान करतो तुम्हाला, आम्ही काय आम्हाला रुपयाचं काय देता, एक वडापाव. पण मी काय बोलतोय, तुम्ही राजा ज्यावेळेला राजा होता तर कोणत्या जीवावर होता, गरीबाच्या जीवावर ना, जनतेच्या जीवावर. कारण आम्ही मोठी होते होणार ना. मग आता तुम्हाला 1000 आम्ही मतं देतो आणि आम्हाला एक एक वडापाव, हो. आणि परत एक 100ची नोट दिली ते दिली नाही, ती पण गेली. संध्याकाळी एकदा उजाडला काय आपल्या बोचावर लात मारणार. हो. तो मग काय बोलणार, माझ्यावर गाडी आहे 50 लाखाची 20 लाखाची, काय या विषय आहे काय. तुम्ही सांगतो बा, ही खरी गोष्ट आहे खोटी ना बघा. नाही बरोबर. हा मच्छीमारी धंदा आहे ना भाऊ, तुम्हाला सत्य सांगतो, जो डोला फोडतोय ना त्यालाच माहित आहे काय ते. पण मच्छीमार धंद्यात जे काय कर्ज पण होतंय तेवढा, आणि तेवढा चांगला पण होतंय. रिस्कच आहे ना हा सगळे. रिस आहे. आणि हे बघा कायदे भिकारी पण होतंय माणूस, आणि कायदेसाने श्रीमंत पण होतंय. पण यो कर्ज आहे ना, हा बँके काय कोण काय कर्ज सोडत ना आपल्याला, आज ना उद्या भरावं. कारण आपण, मला तर प्रत्येक वेळी आता मी राजकारणावर पण व्हिडिओ बनवतोच, मला वाटतं बऱ्याच वेळा मी असं बोलतो ना बाहेर, पण तुमच्यासारखं खुलं बोलायला फार लोक हे करतात, घाबरतात. हा मी काय पण दादा जे राजकारणाचा विषय असा आहे, राजकारणात